नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत सुरकर, कॅन्सर तज्ञ, कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद। आज 31 मे 2024 हा दिवस जगभरात तंबाखू विरोधी दिवस किंवा अँटी टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो। तंबाखूमुळे तोंडाचा, जिभेचा, घशाचा, अन्ननलिकेचा, पोटाचा, फुफ्फुसाचा, आतड्यांचा, गर्भाशयाचा, स्तनाचा, मूत्राशयाचा, मूत्रपिंडाचा कॅन्सर होऊ शकतो। भारतीय प्रौढांमध्ये तंबाखूचे प्रमाण खूप जास्त आहे, मग ते गुटखा खाणे असो, खैनी खाणे असो अथवा स्मोकिंग असो। आणि आता हे प्रमाण शाळकरी मुलांमध्ये सुद्धा वाढायला लागले आहे। एका आकडेवारीनुसार 50% पुरुषांमध्ये आणि 45% स्त्रियांमध्ये धूम्रपान हे कॅन्सरचं प्रमुख कारण आहे। जगभरात जवळपास 100 करोड लोक स्मोकिंग करतात आणि त्यातले एकटे 25 करोड लोक हे भारतात आहेत। आणि लहान मुले हे मोठ्या माणसाचे अनुकरण करत असल्यामुळे शाळकरी मुलांमध्ये सुद्धा हे प्रमाण आता वाढायला लागले आहे। त्यामुळे मुलांमध्ये तंबाखू विरुद्ध माहिती पसरवणं खूप गरजेचं आहे। शिक्षकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी तंबाखूच्या वाईट परिणामांची माहिती मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे। भारतीय स्त्रियांमध्ये सर्वात कॉमन जो कॅन्सर आहे तो गर्भाशयाचा आणि स्तनाचा आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात प्रमुख कारण हे स्मोकिंग आहे। त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये सर्वात कॉमन कॅन्सर हे तोंडाचा आणि फुफ्फुसाचा आहे आणि त्यातही सर्वात कॉमन कारण हे स्मोकिंग हेच आहे। तंबाखूमध्ये बरेच घातक रासायनिक द्रव्य असतात, त्यातलं निकोटीन हे सर्वात कॉमन घटक आहे आणि ते मेंदूची कार्यक्षमता कमी करते आणि लोकांची विचार करण्याची क्षमता कमी करते। तंबाखूमुळे कॅन्सरच नाही तर हृदयाचे विकार जसं हार्ट अटॅक, मेंदूचे विकार, स्ट्रोक, पक्षाघात, फुफ्फुसाचे इतर विकार, ॲथेरोस्क्लेरोसिस सुद्धा होतात। त्यामुळे तंबाखू विरुद्ध माहिती समाजात पसरवायला पाहिजे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय की तंबाखू विरोधी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे। माझे हे बोलणे ऐकून हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया असे म्हणत धूम्रपान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जरी आपली जळती सिगारेट विझवली आणि या विषापासून इतरांना आणि स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला तर आमचा हा प्रयत्न साध्य होईल।